नमस्कार मित्रांनो, मी किरण कोळी तुमचा आजच्या या IPL एपिसोडमध्ये पुन्हा नव्याने स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आज कोणाची मॅच खेळवली जाणार आहे माहिती आहे का तुम्हाला? नाही माहिती ना? मी सांगतो तुम्हाला. तर मित्रांनो, आज मॅच होणार आहे ती मुंबई इंडियन्स वर्सेस सनराइज हैदराबाद. ठीक आहे. तर मित्रांनो, ही मॅच कुठे खेळवली जाणार आहे हे माहिती का तुम्हाला? नाही माहिती ना? मी सांगतो तुम्हाला. तर मित्रांनो, आजची मॅच खेळवली जाणार आहे मुंबईच्या आपल्या वानखेडे स्टेडियमवर. ठीक आहे. हे मुंबई इंडियन्सचं होम ग्राउंड आहे मित्रांनो. ठीक आहे. तर ह्या ग्राउंडवर मॅच होणार आहे. तर ह्या ग्राउंडवर किती रन बनतील, पिच कशी असेल, ठीक आहे, ह्याच्यावर कोण कोण चांगला परफॉर्मन्स करून दाखवेल आणि ही मॅच किती वाजता स्टार्ट होईल, प्लेयर्सचं जे पण माहिती आहे ती मी आताच्या ह्या एपिसोडमध्ये तुमच्यासमोर ठेवणार आहे. तर मध्ये स्किप करून जाऊ नका, जेणेकरून तुम्हाला ही माहिती व्यवस्थित मिळणार नाही. ठीक आहे. तर मित्रांनो, असेच व्हिडिओ मध्येच सोडून जाऊ नका, एक प्रार्थना आहे. आणि हा व्हिडिओ पूर्णपणे बघण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, आपली ही जी फॅमिली आहे ती दिवसेंदिवस मस्तपैकी वाढत आहे तुमच्या आशीर्वादाने. तर म्हणजे ते होतं दिन दुगना रात चौगुना अशी तरक्की करत आहे आपलं हे सबस्क्रिप्शन. खूप चांगल्या प्रकारे तुम्ही सपोर्ट करत आहात आपल्या ह्या चॅनलला, चक दे इंडिया. ठीक आहे. तर चक दे इंडिया पण भविष्यामध्ये आपल्या ह्या सबस्क्रायबरसाठी खूप चांगलं काहीतरी घेऊन येणार आहे. तर त्यासाठी आपली ही फॅमिली लवकरात लवकर वाढवा मित्रांनो. जे कोणी पूर्वी Dream11 वगैरे खेळत होते किंवा अदरही कुठल्या ॲप्सवर खेळत होते, त्या सगळ्यांना ह्या आपल्या यूट्यूब चॅनल जॉईन करायला सांगा. कारण इन फ्युचर लवकरच यात 1-2-3 महिन्यांमध्ये खूप चांगला कॉन्सेप्ट आपण तुमच्यासमोर घेऊन येणार आहे, जेणेकरून तुम्ही भरपूर पैसे कमवाल घर बसल्या आणि चांगलं एक पार्ट टाइम मनी तुम्ही हे करू शकता, गेन करू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो, आता मी तुमच्यासमोर मॅचचं जे काही माहिती आहे ती मी ठेवतो. ठीक आहे. तर आजची मॅच होणार आहे मित्रांनो कुठे? वानखेडे स्टेडियमवर. तर वानखेडे स्टेडियम ही कशा प्रकारची पिच आहे ही माहिती तुम्हाला? नाही माहिती ना? मी सांगतो तुम्हाला. तर मित्रांनो, वानखेडे स्टेडियमची पिच आहे ही लाल मातीची पिच आहे. ठीक आहे. तर ही पिच कशी खेळवली जाते? तर लाल मातीच्या पिचवर ही बॅटिंग फ्रेंडली पण असते आणि बॉलिंगला पण सपोर्ट करते. पण सुरुवातीच्या काळात ह्यावर बॅटिंग खूप सॉलिड होते. आणि हे जे ग्राउंड आहे ना, वानखेडे स्टेडियम, हे जगातल्या छोट्या ग्राउंडपैकी एक ग्राउंड मानलं जातं. इथे भरपूर स्कोर होतो. म्हणजे आताच्या IPL मध्ये बघायला गेलं तर आपल्याला 190 ते 250च्या मध्ये स्कोर इथे आपल्याला बघायला भेटला आहे. तर मित्रांनो, विचार करू शकता की आजच्या मॅचमध्येही कसा स्कोर होऊ शकतो. जर SRH पहिली बॅटिंग करते नाच, तर आजचा स्कोर SRH 200च्या वरती घेऊन जाऊ शकतं. म्हणजेच आजचा स्कोर किमान काय असेल ते मी अंदाजे सांगतो तुम्हाला. जर SRH पहिली बॅटिंग करते तर आजचा स्कोर 200 ते 230च्या टप्प्यातला असू शकतो. का? कारण त्यांच्यामध्ये खूप इनफॉर्म बॅट्समन आहेत आणि जे बॅट्समनची संख्या आहे इनफॉर्म, ते खूप चांगल्या प्रकारचे आहे, भरपूर आहेत. आणि त्यांचं जवळजवळ 7 नंबरपर्यंत खूप चांगली बॅटिंग युनिट त्यांच्याकडे आहे. पण जर मुंबई इंडियन्सची पहिली बॅटिंग असेल तर काही एक सांगू शकत नाही, कारण खूप चांगले युनिट आहे मुंबई इंडियन्सकडे. खूप वर्ष सेवा देत आहेत. पण त्यापैकी बरेच जे खेळाडू आहेत ते बदलले गेलेले आहेत, काही सोडून गेलेले आहेत किंवा काही इतर संघांमध्ये शिफ्ट झालेले आहेत. तर मुंबई इंडियन्सची जी धुरा पहिली रोहित शर्मा यांच्याकडे होती, तर ती कॅप्टनशिप आता त्यांच्याकडे नाही आहे. गेले आता 2 सीझन आपण बघत आलोय की त्यांच्याकडे ती कॅप्टनशिप नाही आहे. ती कॅप्टनशिप त्यांच्याकडनं काढून हार्दिक पांड्याला दिलेली आहे. तर ज्यापासून हार्दिक पांड्याकडे ही कॅप्टनशिप दिली गेलेली आहे, त्यापासून मुंबई इंडियन्सचे काय हाल चालले आहेत ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपल्या सगळ्यांची आवडती टीम आहे मित्रांनो मुंबई इंडियन्स. पण काय करणार, जे टीम मालकच आहेत त्यांना स्वतःच्या टीमची कदर नाही आहे. तर आपण त्याविषयी काय करू शकत नाही. आपण फक्त मॅच बघू शकतो. ठीक आहे. आणि जे खेळाडू खेळत आहेत ह्या संघामध्ये त्यांना आपण चेअर करू शकतो. ठीक आहे. तर मित्रांनो, आजची जी मॅच होणार आहे वानखेडे स्टेडियमवर, ती संध्याकाळी 7:30ला चालू होईल. ही मॅच जर तुम्ही अँड्रॉइड टीव्हीवर बघत असाल आणि मोबाईलवर बघत असाल तर जिओ हॉटस्टार याच्यावर आपल्याला ही मॅच बघायला मिळेल. ठीक आहे. आणि जर कॅबलवर बघत असाल तर स्टार स्पोर्टवर आपल्याला ही मॅच बघायला मिळेल. ठीक आहे. तर लाल मातीची अशी ही काहीशी पिच असणार आहे. तर इथे मोठा स्कोर होऊ शकतो. पण कुठली टीम खेळी पहिली ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. SRH पहिली खेळली तर 200च्या पार स्कोर नेऊन ठेवेल. पण तिथेच MI खेळायला आली पहिली, तर 160 ते 180
इथपर्यंत MI स्कोर नेऊ शकते जास्तीत जास्त, कारण त्यांचे जे बॅट्समन आपल्याला दिसत आहेत ते फॉर्ममध्ये नाही आहेत. आजच्या मॅचमध्ये रोहित शर्मा खेळतील अशी काहीशी न्यूज कानावर आलेली आहे. तर रोहित शर्मा खेळले आणि टिकून खेळले तर एक चांगला स्कोर आपल्याला 200च्या आजूबाजूला बघायला मिळू शकतो. पण रोहित शर्मा आजच्याही मॅचमध्ये नाही खेळले किंवा लवकर आऊट झाले तर आपल्याला स्कोर 160 ते 180च्या मध्ये स्टॉप होताना दिसू शकतो. ठीक आहे, बाकीचे बॅट्समनचा परफॉर्मन्स तर तुम्हाला माहितीच आहे कशा प्रकारे खेळत आले. गेल्या मॅचमध्ये एकदम दारुण पराभव झाला होता चेन्नई विरुद्ध. तर अशा प्रकारचं हे पिच असणार आहे आजचं. ठीक आहे, बॅटिंग फ्रेंडली आहे, पण इथे फास्ट बॉलरला ही खूप चांगली संधी आहे आणि स्पिनरलाही चांगली संधी आहे. पण ह्याचा रेशो थोडंसं 70-30 असा आहे, म्हणजे जास्तीत जास्त फास्ट बॉलरला विकेट्स मिळतात आणि स्पिनरला थोडं कमी प्रमाणात मिळतात. त्यामुळे निवडताना फास्ट बॉलर निवडा असे माझे मत असेल. ठीक आहे, आणि इथे स्कोर 180 ते 230 या टप्प्यामध्ये होऊ शकतो, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, तर हे असेल आजचा पिच रिपोर्ट. ठीक आहे, आणि वानखेडे स्टेडियमचा रेकॉर्ड सांगायचं झालं तर इथे आतापर्यंत 127 मॅच खेळवल्या गेलेल्या आहेत. किती? 127. तर इथे बॅटिंग फर्स्ट करताना जी टीम जिंकलेली आहे ती 59 वेळा त्यांनी जिंकलेले आहेत. ज्या टीमने पहिली बॅटिंग केलेली आहे त्या टीम 59 म्हणजे 59 वेळा इथे ते जिंकलेले आहेत पहिली बॅटिंग करताना. आणि दुसरी बॅटिंग करताना मित्रांनो 68 वेळा टीम जिंकलेली आहे. याच्यावर आपल्याला काय माहिती पडतंय तर इथे चेसिंग करू शकतात टीम. किती मोठा स्कोर असेल तर चेसिंग होऊ शकते, कारण नंतर खेळणं थोडंसं आसान होऊन जातं. असं काहीचं हे पिच आहे. पिच छोटा आहे, हिट मारणं खूप इझी होऊन जातं. त्यामुळे बॉलर दोन्ही संघाच्या बॉलरची खूप सर्कस होणार आहे. इथे बघायला लागणार कोण किती चांगली बॉलिंग करत आहे. ज्या संघाची बॉलिंग व्यवस्थित होईल, ठीक आहे, तो संघ या वानखेडे स्टेडियमवर मॅच जिंकेल, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, तर हे असेल वानखेडे स्टेडियमचा रेकॉर्ड. 127 मॅच खेळले गेले आहेत. फर्स्ट विन करताना 59 वेळा मॅच जिंकले गेलेले आहेत आणि सेकंड बॅटिंग करणारी टीम 68 वेळा मॅच जिंकलेल्या आहेत. ठीक आहे, आणि इकडचा एव्हरेज स्कोर बघायला गेलं तर 175चा एव्हरेज स्कोर आहे. पण ह्या IPL मध्ये आपल्याला त्या एव्हरेज स्कोरच्या वरच रन होताना दिसलेले आहेत. जवळजवळ 190च्या वरतीच रन झालेले आपल्याला दिसून आले आणि जवळजवळ 240 पर्यंत रन झालेलं आहेत या अगोदर ज्या मॅच झालेल्या आहेत या IPL मध्ये, त्यामध्ये असं दिसून आलं. तर बघावं लागेल आजच्या मॅचमध्ये कोण कसं खेळतं ते. ठीक आहे, आणि हेड टू हेड म्हणजे मुंबई इंडियन्स आणि SRH याच्यामध्ये आतापर्यंत 25 मॅच झालेल्या आहेत. किती? 25 मॅच. आणि त्याच्यामध्ये मुंबई इंडियन्स किती जिंकले माहिती आहे तुम्हाला? गेस करा किती जिंकले असेल. मुंबई इंडियन्स 15 मॅच जिंकलेले मित्रांनो आणि SRH 10 मॅच फक्त जिंकलेले आहेत. पण हा फास्ट रेकॉर्ड आहे, फास्ट. आता भविष्य काय सांगतंय तर भविष्य हे सांगतंय की मुंबई इंडियन्स सध्याच्या IPL मध्ये फ्लॉप टीम आहे आणि ह्या IPL मध्ये SRH खूप बोललो ना नव्याने उभरून आलेली एक फॉर्ममध्ये चाललेली टीम आहे. ठीक आहे, तर इथे आतापर्यंत मुंबई इंडियन्स फक्त 2 मॅच जिंकलेले आहेत ह्या IPL मध्ये. ठीक आहे, फक्त 2 मॅच जिंकलेले मित्रांनो आणि SRH 5 मॅच जिंकलेले आहेत. त्याच्यावरनं तुम्ही आलेख काढू शकता की आज कोण जिंकू शकतं, कोण वरचढ आहे मित्रांनो? SRH. ठीक आहे, तर भले मुंबई इंडियन्स आपली घरची टीम आहे पण SRH आजच्या मॅचमध्ये वरचढ आहे, हे क्लिअर कट दिसत आहे. फास्ट रेकॉर्ड काही सांगू, कारण त्या टायमाला जे प्लेयर होते ते आता आपल्याला हे मुंबई संघामध्ये गेल्या 2 वर्षात दिसत नाही. मुंबई संघाची जी म्हणजे उतरती घसरण आहे ती चालू झालेली आहे, उतरता काळ चालू झालेला आहे. असं गेल्या 2 वर्षात आपल्याला दिसून आले. ज्यापासून रोहित शर्मापासून त्यांची कॅप्टनशिप घेतलेली आहे त्यापासून संघ काही व्यवस्थित परफॉर्मन्स करताना आपल्याला दिसत नाही आहे. ठीक आहे, तर हे आहे इकडचा रेकॉर्ड पिच रिपोर्ट तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, तर मुंबई इंडियन्स ची प्लेइंग 11 काय असेल ते आता तुम्हाला सांगतो. ठीक आहे, लक्षपूर्वक ऐका. तर रोहित शर्मा हे आजच्या मॅचमध्ये खेळू शकतात. ठीक आहे, आजच्या मॅचमध्ये रोहित शर्मा खेळू शकतात ही दाट संभावना वर्तवली जात आहे, कारण ही आजची मॅच खूप आर या पार ह्या सिच्युएशनची असणार आहे. तर आजच्या मॅचमध्ये रोहित शर्मा यांच्या खेळण्याची दाट शक्यता दिसून येते आपल्याला. ठीक आहे, त्याच्यानंतर कोण येतं तर क्लिंटन डिकॉक.
याचा परफॉर्मन्स सुद्धा खूप खेळ तर चांगला परफॉर्मन्स करतात, मोठी खेळ करून आपल्याला दाखवतात, पण कन्सिस्टंट डिकॉक सुद्धा आपल्याला या IPL मध्ये दिसलेले नाही आहेत. ठीक आहे, तर क्लिंटन डिकॉकचा परफॉर्मन्सही चढउतार सारखा राहिलेला आहे. फक्त या जवळजवळ 5-6 मॅच झालेल्या आहेत, त्यापैकी फक्त 1-2 मॅचमध्ये व्यवस्थित परफॉर्मन्स झालेला आहे आणि बाकीच्या मॅचमध्ये त्यांची ही घसरण झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे. ठीक आहे, तर त्याच्यानंतर नमनधीरने प्रत्येक मॅचमध्ये एव्हरेज परफॉर्मन्स आपल्याला दाखवला आहे, म्हणजे एकदम खालचा पण नाही आणि एकदम वरचा पण नाही. ह्याने 20-30 असे रन करून दिलेले आहेत आपल्या संघाला. तर अशा प्रकारचा नमनधीरचा परफॉर्मन्स आपल्याला बघायला मिळालेला आहे. ठीक आहे, पण सूर्यकुमार यादव या संघातला असा खेळाडू जो सगळ्यात फ्लॉप झालेला आहे. फक्त चिंगम चावत मैदानावर येतो आणि चिंगम चावत मैदानाच्या बाहेर जातो, दुसरं काहीही करत नाही. 10-20च्या आतमध्येच आउट होतोय हा खेळाडू. काय करायचं या खेळाडूचं? मुंबई संघाला खूप कडक निर्णय घ्यावे लागणार आहेत. नुसतं नावाच्या आधारे कुठल्याही क्रिकेटरला संघात ठेवणं हे आमचे जे मुंबईचे क्रिकेट लवर्स आहेत यांच्यावर तुम्ही अन्याय करताय. जे फॉर्ममध्ये नाही आहेत, भले किती मोठं नाव असू दे, पण फॉर्ममध्ये नाही आहेत खेळाडू तर बाहेर फेका ना, बाहेर बसवा. एवढे त्यांना फुकटमध्ये घेताय का? पैसे देताय ना त्यांना परफॉर्मन्स जर चांगला नाही केला तर संघ मालकांनी त्यांना बाहेर बसवलं पाहिजे. कारण पैसे देऊन तुम्ही त्यांना विकत घेतलं या संघामध्ये परफॉर्मन्स करण्यासाठी, तर त्यांच्याकडनं परफॉर्मन्स व्यवस्थित निघत नसेल तर काय फायदा आहे त्यांचा? ठीक आहे, तर सूर्यकुमार यादव हे खेळतील, पण मनाला असं वाटतं की त्यांना बसवलं गेलं पाहिजे. मित्रांनो, माझं पर्सनल मत असेल की सूर्यकुमार यादव यांना बसवलं गेलं पाहिजे. ठीक आहे, बाकी तुमचं काय मत असेल ते कमेंट्समध्ये तुम्ही सांगू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर टिळक वर्मा याचा फॉर्मही सुरुवातीच्या काळात काही व्यवस्थित नव्हता. ठीक आहे, सूर्यकुमार यादव नंतर टिळक वर्माचा फॉर्म एवढा काही खास नव्हता, पण गेल्या 2-3 मॅचमध्ये ह्याने खूप चांगला म्हणजे बऱ्यापैकी परफॉर्मन्स करून दाखवलेला आहे. कन्सिस्टंट नाही आहे, पण हे बाकीच्या खेळाडूंपैकी ठीकठाक परफॉर्मन्स टिळक वर्माने सध्याच्या 2-3 मॅचमध्ये केलेला आहे. एवढा पण काही खास नाही. ठीक आहे, पण हे बाकीच्यांपेक्षा ठीक आहे. आणि हार्दिक पांड्या ही मुंबई इंडियन्सचं बोललं ना, एक काय बोलू शकतो, बॉलिंगही टाकतो, बॅटिंगही करतो, पण एखादाही धड परफॉर्मन्स ह्याने दिलेला नाही. जसं सूर्यकुमार यादवचा फॉर्म चाललेला आहे त्याचप्रमाणे हार्दिक पांड्याचाही खूप खराब फॉर्म चालू असल्याचं आपल्याला दिसून येतो. ठीक आहे, ना बॅटिंगमध्ये चालत आहे ना बॉलिंगमध्ये चालत आहे. ठीक आहे, अशा प्रकारचा हा परफॉर्मन्स दाखवत आहे. आणि मुंबई इंडियन्सची जी कॅप्टनशिप आहे याच मित्राकडे आहे, हार्दिक पांड्याकडे. आता काय करायचं, त्यांचं काय करू शकत नाही. ठीक आहे, हे संघ मालकांना विचार करावा लागेल की आपला कॅप्टन कसा असला पाहिजे. त्याच्यानंतर रुदरफोर्ड मी सांगितलं गेल्या आपण याच्यामध्ये की वेस्ट इंडिजचे जे बॅट्समन आहेत त्यांचा खूप खराब परफॉर्मन्स ह्या IPL मध्ये चालू आहे. त्याच्यातलाच हा एक भाग आहे रुदरफोर्ड. कधीतरी चालतोय एक, म्हणजे आता 5 मॅच झाले त्याच्यामध्ये एखाद्या मॅचमध्ये त्याने चांगला परफॉर्मन्स केला असेल, पण बाकीच्या मॅचमध्ये काही खास परफॉर्मन्स त्याचा दिसलेला नाही आहे. लवकर आउट होऊन निघून जाते, फक्त हजेर लावून निघून जात आहेत असं दिसून येते. आजच्या मॅचमध्ये विल जॅक्स हा खेळाडू खेळू शकतो. ठीक आहे, मुंबई इंडियन्सकडनं, आणि ह्याचा परफॉर्मन्स चांगला उठावदार या बाकीच्या खेळाडूंपेक्षा विल जॅक्सचा जो परफॉर्मन्स आहे आजच्या मॅचमध्ये चांगला होऊ शकतो. बॅटिंगने आणि बॉलिंगने सुद्धा ऑलराऊंडर खेळाडू आहे, तर ह्याचा चांगला वापर करणं संघ मालकांनी आणि कॅप्टनने खूप गरजेचं आहे. तर त्याला आजच्या मॅचमध्ये कशा प्रकारे त्याचा वापर करून घेतात हे बघण्यालायक असेल मित्रांनो. विल जॅक्स खेळेल आजच्या मॅचमध्ये आणि तो चांगला परफॉर्मन्स करेल अशी आशा आपण बाळगूया. ठीक आहे, विल जॅक्स झाला. त्याच्यानंतर क्रिश भगत याचा सुद्धा काही खास परफॉर्मन्स होताना दिसत नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे अश्विनी कुमार. हा बॉलर मला लय आवडतो. अश्विनी कुमार खूप चांगल्या प्रकारे फास्ट बॉलिंग करत आहे. म्हणजे चांगली लय होताना ह्या म्हणजे आतापर्यंत जे बॉलर मुंबई आता संघात आहेत, बुमराह असून दे, ठीक आहे, किंवा दुसरे कोण अजून फास्ट बॉलरने आतापर्यंतच्या याच्यामध्ये बॉलिंग टाकली. ठीक आहे, तर त्यांच्यापेक्षा बराच चांगला बॉलर अश्विनी कुमार दिसून आलेला आहे. नवोदित खेळाडू आहे, नक्कीच याला यश मिळालं पाहिजे. ठीक आहे, तर अश्विनी कुमार खूप चांगला बॉलर आपल्याला मुंबई संघाकडनं आजच्या मॅचमध्ये परफॉर्मन्स करताना दिसू शकतो. ठीक आहे, कन्सिस्टंट विकेट काढत आलेला आहे. ठीक आहे, तर अश्विनी कुमार आजच्या मॅचमध्ये खेळणार आहे, बघण्यालायक असेल आजचा त्याचा परफॉर्मन्स. जसप्रीत बुमराह
जर मी कॅप्टन असतो तर जसप्रीत बुमराला नक्कीच बाहेर बसवलं असतं. एक विकेटने काहीही होणार नाही. आता जवळजवळ IPL चालू झाल्यापासून पहिल्या 4 मॅचमध्ये फक्त 0 तर भोपळा सुद्धा फोडू शकला नाही जसप्रीत बुमरा. काय करणार या खेळाडू? हा खेळाडू जगातला नंबर 1 बॉलर आहे, पण या IPL मध्ये त्याला भोपळा सुद्धा फोडता आला नाही सुरुवातीच्या 4 मॅचमध्ये. त्याच्यानंतर पण आता या 2 शेवटच्या मॅचमध्ये त्याने फक्त एकच विकेट काढलेली. काय फायदा या अशा बॉलरचा? तर तुम्ही जे बॉलर आहेत वर्ल्ड क्लास बॉलर, तुम्ही कशाला जाणले जातात की विकेट लवकर घेण्यासाठी, आपल्या संघाला जिंकवण्यासाठी तुमचं नाव पुढे आहे जगामध्ये, ठीक आहे. पण तुमचा परफॉर्मन्सच असा त्या व्यवस्थित येत नाही तर तुम्हाला बसवलं जाणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुमचा चांगला जर मी संघमालक असेल तर जसप्रीत बुमराला ह्या IPL मध्ये मी खेळवणार नाही, कारण परफॉर्मन्स खूपच घटिया आलेला आहे. जसप्रीत बुमरा असेल माझ्या लिस्टमधून बाहेर, सूर्यकुमार यादव माझ्या लिस्टमधून बाहेर असेल आणि हार्दिक पांड्या कॅप्टन सुद्धा माझ्या लिस्टमधून बाहेर असेल, ठीक आहे. तर मी सांगितलं की आजच्या तुमच्या फॅन्टसी टीममध्ये कोण असू शकतं, ठीक आहे. रोहित शर्मा, नमन धीर, तिलक वर्मा, विल जॅक्स, अश्विनी कुमार, गजनफूल, ठीक आहे. यांना नक्की घ्या, ठीक आहे. त्याच्यानंतर आता SRH ची प्लेइंग 11 मी तुम्हाला सांगतो थोडक्यात. तर SRH ची प्लेइंग 11 मध्ये ट्रॅव्हिस हेड असला पाहिजे. खूप चांगली ओपनिंग करून देत आहे. 30चा एव्हरेज स्कोर हा खेळाडू करून देतोच आहे, त्यामुळे ट्रॅव्हिस हेडला नक्कीच घेतलं पाहिजे. अभिषेक शर्मा हा खतरनाक फॉर्म मध्ये चालू आहे. ते म्हणतात ना सूर्यवंशी आणि ह्याची जवळजवळ शर्यत चालू आहे कोण जास्त रन बनवणे. तर त्याच्यापैकी अभिषेक शर्मा हा भारतीय संघाचा खेळाडू ह्या IPL मध्ये मस्त फॉर्म मध्ये चालले, म्हणजे 100च्या वरती एक मोठा स्कोर मारलेला आहे, 140च्या जवळचा. त्याच्यानंतर 50, 60, 70 असे रन हा खेळाडू या IPL मध्ये मारताना आपल्याला दिसतोच आहे, ठीक आहे. तर अभिषेक शर्मा असू शकतो त्याच्या चांगल्या परफॉर्मन्स मध्ये. ईशान किशन हाही आतापर्यंत पॅट कमिन्सच्या अब्सेन्समध्ये कॅप्टनशिप करत होता. SRH ची खूप चांगली कॅप्टनशिप केली, संघाला विजयश्री मिळवून दिलेला आहे या कॅप्टनने. तर ईशान किशनही चांगला परफॉर्मन्स आपल्याला करताना दिसू शकतो आणि आताच्या IPL मध्ये त्याचा परफॉर्मन्स उल्लेखनीय म्हणू शकतो, ठीक आहे. त्याच्यानंतर हेनरिच क्लासेन हा कन्सिस्टंट खेळाडू आहे या संघात. प्रत्येक मॅच मध्ये काही ना काही करून देतच आहे, खाली खेळायला येतो मधल्या फळीमध्ये, पण त्याच्या वतीने खूप मॅच त्याने चांगल्यापैकी काढून दिलेले आहे. मॅच फिरवण्याचा दमखम ठेवतो हा खेळाडू हेनरिच क्लासेन. संघ मालकाने ह्या वर्षीची जी टीम निवडली आहे ना, खूप दमदार निवडली. कुठल्याही टीमला ही टीम गार करू शकते किंवा टफ फाईट देऊ शकते. आणि ही SRH ची टीम यंदाच्या IPL मध्ये मला सेमीफायनल मध्ये जाताना दिसते. सेमीफायनलच्या 4 टीमपैकी एक टीम SRH असू शकते, ठीक आहे. नोट करून ठेवा, ठीक. तर हेनरिच क्लासेन असेल चौथा खेळाडू. त्याच्यानंतर नितेश रेड्डी ह्या IPL मध्ये आपल्याला बॅटिंगने आणि बॉलिंगने दोघांनी बऱ्यापैकी परफॉर्मन्स करून देत आहे. बॅटिंगने चांगले रन्स करून देत आहे आणि बॉलिंगने विकेटही काढत आहे. ज्या दिवशी रन्स चांगले निघत नाही त्या दिवशी विकेट तरी काढून देत आहे. अशा प्रकारचा नितेश रेड्डीचा परफॉर्मन्स आपल्याला दिसून येतो. या संघामध्ये सलील अरोरा, ठीक आहे, हा नवीन खेळाडू आहे. त्याच्याकडनं काही खास परफॉर्मन्स आतापर्यंत दिसून आलेला नाहीये. आणि अनिकेत वर्मा, ह्या 2 खेळाडूंना मला काही एवढा खास परफॉर्मन्स यांचा दिसलेला नाही, ठीक आहे. तर हे सलील अरोरा आणि अनिकेत वर्मा यांना सोडून द्या. त्याच्यानंतर येतात पॅट कमिन्स हे मधूनच आता IPL यांनी जॉईन केलेलं आहे, ठीक आहे. ते आतापर्यंत खेळत नव्हते, पण पॅट कमिन्स आता संघाला जॉईन झालेले आहेत. तर ते खूप चांगले कॅप्टन आहेत, ठीक आहे. ऑस्ट्रेलियाची कॅप्टनशिप त्यांनी केलेली आहे. खूप चांगला परफॉर्मन्स देतात बॉलिंगने आणि बॅटिंगने सुद्धा. खालच्या फळीमध्ये येतात, पण बॅटिंगची वेळ आली तरी बॅटिंगने पण रन्स करून संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवतात. आणि बॉलिंगने तर ऑलवेज चांगली परफॉर्मन्स असतो या खेळाडूचा. तर पॅट कमिन्स कशी कॅप्टनशिप यापुढे करतायत आणि आपल्या संघाला फायनल पण नेतात हे बघण्यालायक असेल, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे शिवांग कुमार. तर शिवांग कुमारचा परफॉर्मन्सही आपल्याला काही चांगल्या प्रकारे दिसून येतोय ह्या IPL मध्ये, ठीक आहे. चांगली बॉलिंग करतो शिवांग कुमार या संघाकडनं, SRH या संघाकडनं, आणि आपले एक चांगला परफॉर्मन्स या संघाला करून देत आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर प्रफुल्ल हिंगे
हा नवीन खेळाडू आहे मित्रांनो. ह्या संघाकडनं प्रफुल्ल हिंगेने ज्यापासून पदार्पण केलेलं आहे, तर त्यापासून समोरच्या बॅट्समनला खूप म्हणजे कोणामध्ये पकडतो हा खेळाडू. जबरदस्त बॉलिंग करतोय. कन्सिस्टंट प्रत्येक मॅचला विकेट काढून देतोय आपल्या संघाला आणि संघाला जिंकून देण्याच्या भूमिकेमध्ये त्याचा एक मोठा वाटा असतो. ठीक आहे, तर असा हा आपला मराठमोळा प्रफुल्ल हिंगे आपल्याला SRH कडनं आज चांगला परफॉर्मन्स करताना दिसू शकतो. ठीक आहे, तर त्याच्याच जोडीला फास्ट बॉलिंगचा ऑप्शन दुसरं कोण आहे तर साकिब हुसेन हाही खेळाडू आता कंटिन्यू ज्या ह्या मॅच आता चालू आहेत, तर विनिंगमध्ये प्रफुल्ल हिंगे आणि साकिब हुसेन या दोघांचा सिंहाचा वाटा असल्याचा आपल्याला दिसून येतोय. तर हे दोघेही आजच्या मॅचमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स करून जर मुंबई इंडियन्सची पहिली बॅटिंग असेल तर कमीत कमी स्कोअरमध्ये यांना लपेटू शकतात, असं आजच्या मॅचमध्ये आपल्याला दिसू शकतं. त्याचबरोबर ईशान मलिंगा हा सुद्धा बॉलर खूप जबरदस्त बॉलिंग करत आहे. म्हणजे मुंबई इंडियन्सच्या कंपॅरिझन केलं बॉलिंग युनिटचं आणि SRHचं, तर मला इकडचं म्हणजे सनरायझर्स हैदराबादचं जे बॉलिंग युनिट आहे ते खूप मजबूत स्थितीमध्ये दिसत आहे. जर मुंबई इंडियन्सची पहिली बॅटिंग असेल तर मला खूप चिंता वाटते की मुंबई इंडियन्स आज 150 स्कोर तरी करेल की नाही, कारण ह्यांचे बॉलर खूप भारी आहेत. ईशान मलिंगा, साकिब हुसेन आणि प्रफुल्ल हिंगे आणि त्याच्यामध्ये शिवांग कुमार आहे, पॅट कमिन्स आहे. असे धुरंधर बॉलर जे सगळ्याच फॉर्ममध्ये आहेत, असे बॉलर्सने मुंबई इंडियन्सच्या समोर जर बॉलिंग टाकली तर ह्या बॅटिंग पिचवर पण त्यांना खेळता येणार, अशी स्थिती आहे मुंबई इंडियन्स. तर बघावं लागेल मित्रांनो कसे खेळतात मुंबई इंडियन्स या धुरंधर बॉलरांसमोर सनरायझर्स हैदराबादच्या. तर हे झालं आजचं प्रेडिक्शन. तर तुम्हाला माझं हे प्रेडिक्शन आजचं कसं वाटलं, ठीक आहे, ते तुम्ही मला सांगू शकता. लाईक करा, कॉमेंट्स करा, शेअर करा आपला हा व्हिडिओ, जेणेकरून आपली ही फॅमिली अजून जोरात वाढेल आणि लवकरात लवकर आपण जो गोल ठरवलेला आहे, ठीक आहे, की आपल्या सगळ्यांसाठी काहीतरी नवीन आपण घेऊन येणार आहोत, ज्याने सगळे चांगल्या प्रकारे इन्कम करतील. ठीक आहे, तर तसं काहीच करायचं आहे, पण तुमचा सपोर्ट गरजेचा आहे. ही फॅमिली लवकरात लवकर आपल्याला हजारामध्ये न्यायचे, हजारामधून 10,000मध्ये न्यायचे, 10,000मधून लाखांमध्ये न्यायचे. ठीक आहे, तर तुमचा जो सपोर्ट आहे तो असाच चालू ठेवा. आपला हा व्हिडिओ तुम्ही प्रत्येकाने जवळजवळ आपले आतापर्यंत 500च्या जवळपास सबस्क्रायबर होत आलेत. तर मित्रांनो प्रत्येकाने आपल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून, जे पण तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूज करताय आणि आपला हा व्हिडिओ बघताय, तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून, इंस्टाग्रामही आहे, तर ह्या सगळ्यांच्या माध्यमातून आपला हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा, जेणेकरून आपली फॅमिली अजून जोरात वाढेल, फटाफट वाढेल. ठीक आहे, आणि आपलं हा चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज झाला पाहिजे. मॉनिटाईज होणं गरजेचं आहे, कारण आपल्याला अजूनही आर्थिक पाठबळ मिळेल आणि आपणही अजून चांगल्या काही गोष्टी करू शकतो लवकरात लवकर. ठीक आहे, हा माझा प्रयत्न आहे, तर तुम्ही ह्या प्रयत्नाला थोडासा तुमचा हातभार लावा, ही विनंती आहे. ठीक आहे, तर बघूया पुढची, आता आजची ही मॅच मुंबई इंडियन्स कशी खेळते. आपण सगळे त्याचे चाहते आहोत, पण काय करणार, आपली ही टीमच सध्याच्या IPL मध्ये रेंगाळलेली परफॉर्मन्स करून दाखवत आहे. तर आजची मॅच कोण जिंकेल असं जर मला विचारलं तर मी नक्कीच सांगेन की जे म्हणलं काळीच असं आपलं म्हणजे दिल जो कहता है कि मुंबई इंडियंस जीते लेकिन क्या करे, साला दिमाग ये कहता है कि आज की मैच SRH जिंकेगी, क्योंकि ये आंकड़े वही बताते. ठीक है, तर आजची मॅच मला SRH सनरायझर्स हैदराबाद जिंकताना दिसते. ठीक आहे, तर तुमचं काय मत आहे ह्या मॅच विषयी, तर तुम्ही कॉमेंट्स करून मित्रांनो सांगू शकता. ठीक आहे, तर परत भेटूया लवकरात लवकर पुढच्या मॅचमध्ये. ठीक आहे, हे नवीन प्रेडिक्शन घेऊ. ठीक आहे, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.